आपण आज करूया छान अशी चिप्सची रेसिपी। त्यासाठी आपण 2 किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे मोठे मोठे घ्यायचे कधीही चिप्सला, त्यामुळे आपण 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। आता आपण बटाट्याची घेऊया साल काढून। अशी छान आपण साल घेतलेली आहे बटाट्याची काढून। आता खिसणीने आपण छान अशा चिप्सच्या छान अशा चकत्या घेऊयात करून। छान अशा चिप्सच्या खिसणीने आपण बटाट्याच्या चकत्या घेऊयात करून। आणि चकत्या कधीही पाण्यामध्येच करायच्या, म्हणजे चिप्स काळे पडत नाहीत। आपण छान अशा चिप्सच्या चकत्या करून घेणार आहोत। एकदम आपले पातळसर चिप्स होत आहेत तयार। एकदम छान असे चिप्स आपले होत आहेत चकत्या चिप्सच्या तयार। अशा छान आपल्या सर्व बटाट्याच्या चकत्या झालेल्या आहेत करून। अशा मस्त आपण चिप्सच्या एकदम छान अशा पातळ पातळ चकत्या झालेल्या आहेत आपल्या करून। आता आपण त्याच्यामध्ये घेऊया तुरटीचा खडा फिरून। आणि तुरटीचा खडा फिरवल्यानंतर रात्रभर आपण बटाट्याच्या चकत्या पाण्यामध्ये रात्रभर अशाच ठेवणार आहोत। आणि सकाळी आपण छान अशा पाण्यामध्ये बटाट्याच्या चकत्याला घेणार आहोत छान अशा वाफून। अशा छान आपण रात्रभर बटाट्याच्या चकत्या तशाच ठेवलेल्या आहेत। आता आपण बटाट्याच्या चकत्याला घेऊयात वाफून। गॅसवर आपण पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून छान असं पाणी आपलं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बटाट्याच्या चकत्या केलेल्या घेऊयात टाकून पाण्यामध्ये। अशा छान आपण सर्व बटाट्याच्या चकत्या पाण्यामध्ये घेऊयात टाकून आणि छान घेऊयात मिक्स करून। असे छान आपण घेऊयात। आता मीठ घेऊयात आता आपण टाकून, मीठ टाकून घेऊयात आणि झाऱ्याने छान मिठाला छान झाऱ्याने मिक्स करून घेऊयात। असं मीठ सगळीकडे मिक्स होईन अशा पद्धतीने आपण झाऱ्याने घेऊयात चकत्यांना छान हलवून। आणि आता आपण 5 मिनिट छान अशी उकळी आल्यानंतर पाण्याला आपल्या अशी मस्त उकळी आलेली आहे। आता एकदा आणखी आपण झाऱ्याने छान फिरून घेऊयात झारा असा। आता आपण झाकण घेऊयात ठेवून 5 मिनिट झाकण ठेवून घेऊयात। मग 5 मिनिटानंतर आपल्या चिप्सला छान अशी वाफ आल्यानंतर आपण त्याच्यावरचं झाकण घेणार आहोत काढून। अशी छान आपल्या चिप्सला वाफ आलेली आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये आपले चिप्स तयार होतात। असं छान असं पाणी खळखळ उकळलेलं आहे। आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने घेऊयात चकते छान अशा चिप्सच्या चाळणीमध्ये घेऊयात आता काढून। असे झालेले आहेत आता आपल्या चिप्स तयार। आता आपण घेऊयात चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि एक एक करून आपण चिप्सला घालणार आहोत वाळत। सावलीमध्ये घातले तरी पण चिप्स छान होतात। आपल्या आवडीनुसार उन्हामध्ये टाकायचे, उन्हामध्ये आपण छान असे चिप्स घेतलेले आहेत साडीवर वाळत घालून। एक एक करून आपण छान अशा पद्धतीने वाळत घातलेले आहेत। असे मस्त आपले 1 दिवसानंतर असे छान चिप्स वाळलेले आहेत। आता आपण चिप्सला घेऊयात तळून। कढईमध्ये आपण ठेवलेलं आहे तेल छान आपलं गरम आहे झालेलं। एकदम असे पांढरे शुभ्र आपले चिप्स झालेले आहेत तयार। चिप्सची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू